नमस्कार मंडळी. दिवसाची सुरुवात आणि शेवट कसा होतो ना आजकाल काही कळतच नाही आहे. शाळा सुरू झाल्यापासून जरा जास्त घाईघाई चालली आहे. थोडंसं रुटीन बसायला वेळ लागेल, त्यानंतर तर होईलच. तर आमचे मिस्टर गेले होते नाशिकला ट्रेनिंगसाठी. तिकडनं त्यांनी खूप सारे आंबे आणलेले होते आणि त्याच्यातले ते सगळे हे करत होते, छाटून ठेवत होते की जे चांगले आहेत ते आपण खाऊ शकतो आणि जे वाईट आहेत ते आपण फेकू शकतो. त्यासाठी ते सगळं चाललेलं होतं. दुसऱ्या दिवशी इथे एक छान अशी फेरी निघालेली होती. त्यामध्ये गार्गी आणि यांनी सहभाग घेतलेला होता. वेदू ट्युशनला होता आणि मी माझ्या काहीतरी वेगळ्या कामात होते, त्यामुळे मी इथे जाऊ शकले नव्हते. पण नंतर मी जेव्हा ते काम आटपून आले तेव्हा माझ्या डोळ्यासमोरूनच ही फेरी चाललेली होती, त्यामुळे मी ती छान शूट करून घ्यावी. तर ही होती आपली सकल हिंदू समाज शिवराज्याभिषेक उत्सव आणि हिंदू साम्राज्य दिन यांचं काहीतरी तिथे प्रोग्राम होता त्या दिवशीचा. त्यामुळे एक छान अशी फेरी काढलेली होती सगळीकडे आणि मग छान एक छोटंसं फंक्शन झालेलं होतं. आणि यामध्ये छोट्या छोट्या मुलांनी खूप छान असं काय म्हणतात त्याला राजा बनलेले होते, म्हणजे महाराज बनलेले होते आपले. तर त्यानंतर मी घरी आले तेव्हा भरपूर पाऊस होता. मग मैत्रिणीसोबत थोडा टाईमपास केला, सगळं आटोपलं आणि मग आपण आपल्या कामाला तर लागणारच. तर म्हटलं चला चहा न घेता छान ब्लॅक कॉफी घ्यावी. आणि वाल होती जी खूप छान अशी मला सोलून घ्यायची होती आणि भरपूर प्रमाणात होते, त्यामुळे वेळ खाऊ होणारच होती ही थोडी ना थोडी. पण वालाची भाजी, वालाचं बिरडं, वालाचं पुलाव हे सगळा प्रकार मला खूप जास्त आवडतो. घरात मलाच जास्त आवडतं, त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी करत असते. त्याचसोबत मी बघत होती एक पिक्चर बघत होती मी, त्याचं नाव आता उजेडाच्या म्हणजे उजेडाच्या म्हणा मूवी बघत होती. तर त्यामध्ये त्याचं शेवटची स्पीच चाललेली होती की आपण का लोकांना असं जज करावं, केस कमी आहेत किंवा काही आहे. त्यामुळे खूप चांगला मूवी आहे. शेवटची स्पीच मला खूप जास्त आवडली त्यांची, तर छान वाटली, नक्की एकदा बघा. त्यानंतर हा होता परत एक दुसरा दिवस. मी गार्गीला शाळेत सोडायला आलेले होते आणि पाऊस काही थांबायचं नाव घेतच नाही. घरातली सगळी कामं आठवून परत घेतली होती मी भाजी साफ करायला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिन द्यायचा होता आणि सोबतच गार्गीचा अभ्याससुद्धा सुरू होता. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात. तर चला, संध्याकाळचे नाही रात्रीचे 9:30 वाजले आणि माझा दिवस इथे संपलेला आहे. चला भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओबद्दल. बाय.